वेळेला घाबरावा. वेळ माणसाला अशी उत्तर देते ना भाई, त्याला अक्षरशः निकामी करून टाकते माहिती का. त्यामुळे हे विचार करत राहा की आपण कोणाला फसवतोय का. सांगायचं हे की आपली कर्म चांगली ठेवली पाहिजे. म्हणजे आजूबाजूला कोणच नाहीये आणि एकट्यात आपण कोणाला तरी फसवायचं काहीतरी करतोय, फसवलंय, भविष्यात येणार ते तुमच्याकडे. त्यामुळे कर्मांना कुठेतरी थोडं तरी घाबरलं पाहिजे. तर आज त्या माणसाला होतो आयुष्यामध्ये जो पहिलं स्वतःशी इमानदार असतो आणि तो दुसऱ्याबरोबर इमानदार राहत असतो. त्यामुळे एक गोष्ट यातनं आपल्याला समजली पाहिजे की आज तुम्हाला त्रास होतोय म्हणजे आज तुम्ही इमानदार आहात स्वतःशी. आणि हीच इमानदारी जर आज तुम्ही, ठीक आहे तुम्ही ती नात्यामध्ये होती तुमच्या, हीच इमानदारी जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये स्वतः बरोबर जर तुम्ही एवढे इमानदार आहात आणि असेच राहताल तर नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही वापरून कुठं ना कुठं तुम्ही स्वतःचं अस्तित्व तयार करू शकता. नक्कीच तुम्ही एखादा बिझनेस करू शकता ज्यात तुम्ही इमानदार. मी स्वतः सांगतो, मी रिलेशनशिपमध्ये होतो, मी इमानदार होतो, पण मी आज स्वतःचा धंदा टाकलाय. मला माहिती आहे इमानदारीत धंदा केला तर नक्की काय होतं. तर हीच गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कळतंय, तुम्ही आज इमानदार आहे. ठीक आहे, आता या गोष्टी तुमच्या, तुम्ही यातनं बाहेर पडताल एक ना एक दिवस, पण तुम्ही स्वतःला ओळखून तुमच्यात काय काय गुण आहेत हे नक्कीच वापरून ना तुम्ही एखादा धंदा किंवा काहीतरी त्यात ती इमानदारी जास्त वापरली पाहिजे, त्या गोष्टींबरोबर जास्त लॉयल राहिलं पाहिजे. तर मला वाटतं जर खरंच आज तुम्हाला जर ह्या गोष्टींमधून बाहेर पडायचंय तर तुमच्या बरोबर जे घडलंय ते लोकांना सांगणं बंद केलं पाहिजे. ठीक आहे, किती घाण गोष्ट असेल तुमची, तुम्हाला किती त्रास होतोय किंवा काय, लोकांना नाही फरक पडत, त्या गोष्टीची मजा केली जाते जास्त. तर एक की तुम्हाला जर ह्या गोष्टींना बाहेर पडायचं पहिलं तर तुम्ही तुमच्या बरोबर घडलेल्या गोष्टी सांगणं बंद केलं पाहिजे. आणि नक्की नातं असतं काय, म्हणजे आपल्याला वाटतं की बँक बॅलन्स असलं तरच नातं कुठे